या दुसऱ्या व्याख्यानात स्वागत आहे। आम्ही रेखांशाचा लाटाचा अभ्यास करू म्हणून मूळतः आम्ही बहुतेक वेळा ट्रान्सव्हर्स वेव्हकडे पाहत होतो ज्याचा अर्थ विस्थापनाची दिशा असा होतो आणि प्रोपगेशन दिशा जिथे दोन्ही एकमेकांना लंबवत आहेत तेव्हा आम्ही या प्रकरणात रेखांशाचा लहरी पाहू प्रसाराची दिशा आणि विस्थापनाची दिशा दोन्ही एकमेकांना समांतर आहेत का म्हणून आम्ही रेखांशाचा लाटांचा एक प्रमुख केस पाहिला जो ध्वनी प्रोपगेशनचा होता आणि अर्थातच ध्वनी वेव्ह मूलभूत मेकॅनिकल फक्त आहे दबाव फरकांचा प्रसार किंवा दबावातील गडबड आणि आपण म्हणता की च्या अनुपस्थितीत इतर कोणत्याही बाह्य भागास भाग नाही आणि म्हणून या पार्सलवर सह हे समतुल्य आहे सर्व सभोवतालचा परिसर उर्वरित हवा आहे आपण अशा प्रकारे टप्प्यातील फेज व्हेलॉसिटी मिळवू शकता आणि फेज व्हेलॉसिटी हा या प्रकरणात ध्वनी किंवा गतीचा व्हेलॉसिटी आहे आणि या एक्सप्रेशन गॅमा पी द्वारे गामा ने दिलेला शब्द स्पेसिफिक हीट क्षमता P हे दाब आणि RHO हे वायूची घनता आहे उदाहरणार्थ स्टँडिंग वेव्हच्या बाबतीत आपल्याला मिळालेली सर्व फिनोमिनन आपण खूप पाहू शकतो उदाहरणार्थ ट्रान्सव्हर्स वेव्ह बाबतीत आम्ही मध्ये स्टँडिंग वेव्ह बाबतीत पाहिले चांगल्या तपशीलात म्हणून आपण रेखांशाच्या लाटांसाठी तसेच पर्यंत उभे असलेल्या लाटांची देखील पाहू शकू परंतु आपण रेखांशाचा स्थायी लहरी कडे पाहण्यापूर्वी चला पुन्हा एकदा एक पाऊल मागे जाऊया आणि एक साधे मॉडेल विचारात घेऊ तर माझ्याकडे असे अनेक मणी आहेत जे या स्प्रिंगने जोडलेले आहेत आणि मी ही लांबी करणार आहे दरम्यान यापैकी कोणतेही दोन मणी लहान एल आणि या स्प्रिंग मला असे वाटते की या सर्वांचे स्प्रिंग स्थिर के आहे आणि मी या प्रकरणात करू इच्छित आहे या सामूहिक प्रणाली सिस्टमच्या हस्तांतरणाचे दोलन पाहू नये म्हणून पुन्हा एकदा आम्ही केलेल्या अनेक वेळा ऑसिलेटरी समस्या उद्भवल्या आहेत पण आता मला पाहायचे आहे लाटा किती या प्रकरणात प्रचार केला जातो जेव्हा आपल्याकडे असलेले प्रत्येक मणी क्षैतिज दिशेने ऑसिलेटर असतात याचा अर्थ असा की ते या दिशेने ऑसिलेटर नाहीत परंतु आपण येथे पाहत असलेले प्रत्येक मणी या क्षैतिज दिशेने त्यांच्या सरासरी स्थितीबने अशा प्रकारे दोलन करेल म्हणून या दिशेने आता मला एक संभाव्य कॉन्फिगरेशन काढू द्या या सिस्टमचे कॉन्फिगरेशन समायोजित करा मी असे म्हणेन की हा शब्द हा आहे पी वजा 1 बीड आणि हे पी थी आणि पी प्लस हे एक टीड आहे तर माझे विस्थापन समतोल कॉन्फिगरेशनच्या संदर्भात तर समतोल कॉन्फिगरेशन ही अशी आहे जी शीर्षस्थानी दर्शविली आहे आणि मी या व्हर्टिकल रेड लाईनने दर्शविले आहे पी वजा 1 स्थितीज बिट समतोल व्हर्टिकल कॉन्फिगरेशन मध्ये आहे आणि त्या संदर्भात नवीन कॉन्फिगरेशन हे ईटा पी वजा 1 आणि त्याचप्रमाणे मी करू शकतो आणि हे पी ईटा पी म्हणून पी असे दर्शवते आणि त्याचप्रमाणे पी प्लस 1 च्या बाबतीत जेणेकरून ते रक्कम विस्थापित होईल ईटा पी प्लस 1 तर गतीचे इक्वेशन या सारखे काहीतरी होईल म्हणून मी विशिष्ट मध्ये P वर लक्ष फोकस करणार आहे या प्रकरणात P टी बीड
साठी मोशनचे समीकरण लिहा. मला पुढील संबंध मिळणार आहेत. एकत्र आपल्याकडे आपले मोशनचे इक्वेशन आहे. तर मी तुम्हाला हे करू देतो की गतीचे हे इक्वेशन आपल्याला योग्य मर्यादा देते. जेव्हा आपण इटा p वजा 1 धरले तर प्रत्यक्षात p वजा 1 आणि p प्लस पहिल्या स्थितीत निश्चित केले. म्हणून एकमेव दोलायमान वस्तू म्हणजे p th मध्यभागी. म्हणून या सर्वांसह मी हे k पर्यंत ATP मध्ये AP अधिक 1 वजा ETG ET पर्यंत P वजा इटा P वजा 1 पुन्हा लिहू. आणि नेहमीप्रमाणे मी ओमेगा 0 स्क्वेअर मीटरने K बाय M म्हणून ओळखणार आहे, ज्यात असे इक्वेशन थोड्या वेगळ्या मार्गाने पुन्हा लिहिले जाऊ शकते. म्हणून हे आपल्या हेतूंसाठी एक प्रकारचे मानक स्वरूप आहे. म्हणून हे आपल्याला आठवण करून देणार आहे की आपल्याकडे ट्रान्सवर्स वेव्ह काही आठवड्यांपूर्वी च्या बाबतीत काय आहे याची आठवण करून देण्यासाठी. आणि मला असे वाटते की आपण या समीकरणाची सह तुलना करावी. असे इक्वेशन आहे जे आपण येथे प्राप्त केले आहे, जे आता समीकरण आहे ते समीकरण आहे जे दोन्ही प्रकरणांमध्ये समान आहे. आम्ही रोजी आधी लिहिलेले समान सोल्यूशन वापरण्याची आपल्याला गरज आहे. म्हणून मला PTD सोल्यूशन लिहू द्या. म्हणून इटा P हे वेळ चे कार्य असेल तर आपण असे शोधत असलेला एक उपाय आहे. हे समाधान लिहिताना आपण असे मानतो की या मणीपैकी n आहेत. जेव्हा आपण सातत्य वर जाऊ तेव्हा कंटिन्युअम लिमिट खरोखर या कॅपिटलवर अवलंबून राहणार नाही n, परंतु आता केवळ ही कॅपिटल N आणि ची आठवण करून देईल की ही कॅपिटल N ही मणी संख्या आहे. म्हणून मी येथे लिहिलेल्या इक्वेशनच्या सेट करण्यासाठी हे एक म्हणजे इटा P विस्थापन पैकी P प्लस N सामान्य मोडमध्ये. तर हे मला आणि ओमेगा n अर्थात फ्रिक्वेन्सी किंवा n3 मोडसाठी सामान्य मोडची वारंवारता देते. कंटिन्युअम लिमिट म्हणून आपण निरंतर मर्यादेकडे जाऊ शकतो. मी हे व्हेरिएबल x लागू करू शकतो जे p गुणिले आहे L आपण गुणाकार करू शकतो आणि L ने भागू शकतो. म्हणून ते P n P I L मध्ये n विभाजित करून असेल n अधिक L. म्हणून हे मला फक्त मी तुम्हाला Lx मध्ये पाहू शकेन. म्हणून ते मला npi x ने विभाजित करेल n प्लस 1 कॅपिटल N च्या दरम्यान लांबीच्या मण्यांची एकूण संख्या मला एकूण लांबी देईल. 2 क्रमिक मणी मला एकूण लांबी देतील. तर कॅपिटल L बरोबर n प्लस 1 लहान l ने गुणाकार करा. आता मी हे n प्लग करून माझे इक्वेशन आणि मी करण्यापूर्वी हे छोटे बदल देखील करू शकतो. इटा P n सूचित करते n विथ ऑर्थोनॉर्मल मोड P बेड. इटा हे विस्थापन आहे. म्हणून हे आपल्याला इटा n सामान्य मोड xt असे असेल. म्हणून आता मी x ने बदलले आहे आणि आपण बिंदू ते च्या वेगळ्या संचामधून गेलो आहोत हे लक्षात घेऊन. म्हणून आता हे थेट माझ्यासाठी कडे पुढे आहे. परिणाम लिहा. म्हणून जर आपण लक्षात घेतले, मी विशेषतः मार्ग येथे sin npi x L ने लिहिलेले सोल्यूशन आहे. हे आपल्याला त्वरित सांगेल की समस्येमध्ये कोणत्या प्रकारची बाउंड्री कंडिशन आधीच लागू केली गेली आहे. म्हणून x 0 बरोबर विस्थापन 0 आहे आणि x बरोबर L विस्थापन पुन्हा 0 आहे. जरी आपण कोणत्याही बाउंड्री कंडिशन मध्ये नमूद केलेले नाही, हे खरोखर सोल्यूशन अंतर्भूत आहे जेणेकरून आपल्याला मिळालेला सोल्यूशन सर्वात मोठा मोड पाहू जो
एन असा अर्थ आहे कोणता इंडेक्स मोड आहे, मी त्यास कॅपिटल एन म्हणून घेऊन जाईन आणि आता मी त्यास मध्ये प्लग इन केले तर से अ कॅपिटलच्या बरोबरीचे आहे एन ओमेगा एन हा 2 ओमेगा 0 साइन एन भागिले 2 एन अधिक आणि एन अधिक एकाने विभाजित केलेली मर्यादा अंदाजे 1 आहे. तर या टर्मच्या आत ते 2 द्वारे साइन पाय होईल जे 1 आहे म्हणून ओमेगा एन अंदाजे 2 ओमेगा 0 इतके आहे. म्हणून ही सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी आहे कपल्ड ऑसिलेटर सिस्टमद्वारे चे समर्थन केले जाईल जे आपण पुन्हा मानतो हा निकाल ट्रान्सव्हर्स लहरी तसेच त्या प्रकरणात आम्ही पाहिलेल्या ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीतही आठवण करून देतो. सर्वात मोठी वारंवारता सर्वात मोठी सामान्य मोड फ्रिक्वेन्सी खरोखर समस्येच्या सर्वात लहान वारंवारतेच्या ओमेगा 0 च्या दुप्पट होती. म्हणून या प्रकरणात देखील सर्वात लहान फ्रिक्वेन्सी ओमेगा 0 आहे आणि सर्वात मोठी वारंवारता 2 वेळा आहे जेणेकरून हा सर्वात मोठ्या वारंवारतेच्या केससाठी पॅटर्न असेल. म्हणून आपण हे पाहिले होते आणि ज्या परिस्थितीत आता येतो त्या अटींचे कार्य केले होते. आता हे रेखांशाच्या लाटांच्या बाबतीत काय आहे, जसे रेखांशाचा लाटांच्या बाबतीत आपण अपेक्षा करता की लगतचे स्प्रिंग्स असतील वैकल्पिकरित्या संकुचित झालेले. आम्ही ते वैकल्पिकरित्या पाहू शकतो. आपण हा शब्द पाहत आहोत ते संकुचित झाले आहेत आणि वाढविलेले. आता आम्ही नियमन इक्वेशन लिहिण्यास तयार आहोत म्हणून ते च्या सारखे दिसेल. ते स्क्वेअर इटाचा तुम्ही स्क्वेअर आणि ते के च्या बरोबरीचे असेल द्वारे आर एच मध्ये टाउ स्क्वेअर 2 ने एक्स स्क्वेअर आणि येथे फेज चा वेलॉसिटी के चा स्क्वेअर रूट असेल आर एच. आता पर्यंत सर्व प्रकरणांपर्यंत रेखांशाचा वेव्ह विस्तारित करण्यासाठी थेट पुढे जा. तर हे माझे वेव्ह इक्वेशन आहे आणि बी ही मोठ्या प्रमाणात बल्क मॉड्यूल्स आहे. मागील मॉड्यूलमध्ये मी कॅपिटल के वापरतो परंतु पासून लहान के पासून ते वेव्ह क्रमांकासाठी नोटेशन म्हणून वापरले जाऊ शकते. बल्क मॉडेलसाठी नोटेशन म्हणून वापरले जाऊ शकते आणि फेज व्हेलॉसिटी बी आर एच ओ ने स्क्वेअर रूट पर्यंत बी पर्यंत असेल आणि विशिष्ट प्रकरणात हवेतील ध्वनी लहरी लोहाच्या बल्क मॉडेल्सची गणना वायू नियम पासून केली जाऊ शकते ज्यात आपण आर एच ओ ने गॅमा पी म्हणून फेज व्हेलॉसिटी लिहू शकता. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे हे इक्वेशन ईटा सह लिहिले गेले आहे. विस्थापन म्हणून हे विस्थापन आणि आहे हे स्थानाचे कार्य आहे आणि आपल्याकडे हवेचे एक स्मॉल पार्सल होते म्हणून होते त्याचे एक टोक होते जे काही प्रमाणात आणि दुसऱ्या टोकाने हलविले जे किंचित वेगळ्या रकमेने. आणि आपण म्हणालो की जेव्हा आपला अर्थ विस्थापन असा होतो आपल्याला असे म्हणायचे आहे की या दोन विस्थापनांची सरासरी म्हणून ते पाहण्याचा हा एक मार्ग आहे आणि आम्ही च्या दृष्टीने आमचे मोशनचे इक्वेशन लिहिले आहे. काही अर्थाने त्याचा विचार करा की गॅसच्या पार्सलच्या सरासरी विस्थापन चे आहे आम्ही P1 वजा P2 भागिले वजा x2 आणि जेव्हा या आंशिक x ची लांबी वजा x2 पुरेशी लहान असते तेव्हा मर्यादेमध्ये आपण म्हणालो की P1 वजा P2 म्हणून लिहिले जाऊ शकते P तर ते तू बनते P द्वारे टाउ x म्हणून दाबातील फरक खरोखर प्रेशर तफावत आहे जो प्रॅक्टिकल केस वातावरणीय दबावाच्या संदर्भात आहे. हवेतील ध्वनी लहरी या वेव्ह इक्वेशनसह दोन शक्यता आहेत. एक म्हणजे मी या पार्सलच्या विस्थापनाच्या बाबतीत वेव्ह समीकरण लिहू शकतो जे मी येथे केले आहे, परंतु आता मी हे समान वेव्ह समीकरण P च्या दृष्टीने
पुन्हा लिहू शकतो। वातावरणीय दबावाच्या संदर्भात P चा दबाव असल्याने ते प्रेशर तफावत आहे जो वजा B हा चा गुणाकार आहे ईटा ने टाऊ x म्हणून आता आपण या इक्वेशनचा वापर करून प्रारंभ करणार आहोत आणि या सह आपल्याकडे आहेत आणि दोन्ही P च्या दृष्टीने वेव्ह इक्वेशन लिहिण्यासाठी एकत्र होतील। विस्थापनाच्या बाबतीत मी या समीकरणासह प्रारंभ करू। आता मला काय करायचे आहे ते म्हणजे च्या वर डेरिव्हेटिव्हने दोन्ही बाजूंनी x च्या संदर्भात घ्या। म्हणून माझ्याकडे हे x आहे तू स्क्वेअर इटाद्वारे टाऊ स्क्वेअर rho द्वारे b च्या समान आहे। b आणि रो स्थिर आहे तर मी हे असे लिहू शकेन। डाव्या बाजूला हे डेरिव्हेटिव्हज बदलेन म्हणजे मी ते म्हणून पुन्हा ने विभाजित करेन टी स्क्वेअर इन टाऊ ईटा टाऊ स्क्वेअर बरोबर b बाय रो। डेरिव्हेटिव्हची देवाणघेवाण करा जेणेकरून आणि या प्रकारचे डेरिव्हेटिव्हची देवाणघेवाण होईल। ला परवानगी आहे येथे गणितीयदृष्ट्या परवानगी असलेले ऑपरेशन आहे। म्हणून आता मी येथे असलेल्या संबंधात चे अपील करूया। p हे वजा b वेळाच्या समान आहे तुम्हाला x ने टाऊ जर मला लिहायचे असेल तर p च्या दृष्टीने माझे वेव्ह इक्वेशन लिहूया। इथे दोन्ही बाजूंना वजा b ने गुणा म्हणून आता आपण ते वजा b वेळा पाहाल। तू टाऊ ईटा तू x हा फक्त p आहे म्हणून ही डावी बाजू फक्त टाऊ स्क्वेअर देईल टाऊ टी स्क्वेअर आणि ते b बरोबर रो आणि येथे पुन्हा तीच गोष्ट वजा b वेळा टाऊ ईटा द्वारे x आहे p म्हणून मी टाऊ स्क्वेअर द्वारे टाऊ x स्क्वेअर आणि ही नोंद फार महत्त्वाची आहे की हे इक्वेशन आणि या समीकरणातून विस्थापनाशी संबंधित आहे आणि हे ऋणात्मक चिन्ह खूप महत्त्वाचे आहे। आता हे ऋण प्रवण खूप महत्त्वाचे आहे आणि विस्थापनाच्या ग्रेडियंटशी संबंधित आहे। या संबंधाचे काय कारण आहे हे पहा। हे वेव्ह इक्वेशन p हे वजा समान असेल b वेळा टाऊ ईटा द्वारा x म्हणून मी तुम्हाला या इक्वेशनमधून x ची गणना करू शकतो जेणेकरून मी p साठी माझे एक्सप्रेशन आहे। खरं तर हे p बरोबर आहे जे या प्रकरणात स्थानाचे कार्य आहे आणि वेळ आहे म्हणून टाऊ मला हे दोन्ही कार्ये पाहण्याची इच्छा आहे म्हणून विस्थापन आणि दबाव ते दोन पायांचा फेज फरक कायम राखतील जे म्हणून हे ऋण चिन्ह खूप महत्त्वाचे आहे। आपण ट्यूबमध्ये रेखांशाचा वेव्ह सेट करता तेव्हा काय होते ते पाहूया। म्हणून मी एक टोकासह एक ट्यूब घेतली बंद केली। ज्या गोष्टीची काळजी करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे सीमा परिस्थिती। म्हणून हे आम्हाला सीमावर्ती परिस्थिती समजण्यास मदत करते। मला या विरोधकांना शून्याच्या समान x ने दर्शविण्यास मदत करा। म्हणून x आता 0 बरोबर आहे आता विरोधकांशी संबंधित आहे। प्रश्न आहे x च्या समान असलेल्या x ची बाउंड्री कंडिशन काय आहे। म्हणून आता आपल्याकडे ते पाहण्याचे दोन मार्ग आहेत। एकतर आपण विस्थापनाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहता किंवा दाबाच्या दृष्टिकोनातून पहा त्याच्या खुल्या टोकापासून त्या शेवटी ही हवा मूलतः वातावरणाशी संबंधित आहे जिथे संभाव्यत दाब वातावरणीय दाब आहे म्हणजे या ट्यूबच्या p च्या बाहेर म्हणजे 0 इतके आणि ट्यूबच्या आत आपल्याला भौतिकदृष्ट्या अवास्तव गोष्टी हव्या नसल्यास दबाव
होईल आणि अशा परिस्थितीत x बरोबर 0 असेल, जे या प्रकरणात त्या नळीच्या खुल्या शेवटी वर सूचित करते. त्याउलट समान असेल तर त्या बाउंड्री कंडिशन शून्याच्या समान आहे. जर p शून्याच्या बरोबरीचे असेल तर ते सूचित करते की ते p संबंधित आहे, परंतु p आणि y दरम्यान फेज संबंध आहे हे देखील सूचित करते की या प्रकरणात x 0 बरोबर असेल तर खुल्या एंड नोडशी संबंधित असेल. हे विस्थापना संबंधित आहे तोपर्यंत अँटी नोडशी संबंधित असणे आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की x बरोबर 0 y हे 0 इतके असता हे 0 असता, म्हणून ते एक विरोधी नोड असेल. जर त्याचा अँटी नोड असेल तर हा एक विरोधी नोड असेल. म्हणून आता ट्यूबच्या बंद टोकाला काय होते ते पाहूया. जर तेथे कणांचे कोणतेही प्रकार विस्थापन होणार असेल तर ट्यूबच्या बंद टोकाला बाउंड्री कंडिशन काय आहे? एकतर कणांना च्या शरीरात हलवावे लागेल क्रॉस सेक्शन या ट्यूब किंवा ला व्यापते त्यांना दुसऱ्या दिशेने जावे लागेल. जर ते दुसऱ्या दिशेने अर्थात ते तेथे व्हॅक्यूम तयार करीत असतील आणि या वस्तुमानात शून्याच्या आत प्रवेश करू शकणार नाही तर या प्रकरणात x समान असेल तर बंद झाले समाप्ती y 0 च्या समान आहे आणि पुन्हा p आणि y यामुळे चेहरा फरक कायम राहतो. म्हणून बंद झालेल्या टोकाला p आहे तर हे 0 नाही. आता आपण विविध प्रकारच्या दोलनांच्या काही नमुन्यांकडे पाहू शकतो जेणेकरून विस्थापन च्या दृष्टिकोनातून आणि दबावाच्या दृष्टिकोनातून समान गोष्ट पाहू. म्हणून मला येथे दर्शवू द्या विस्थापनाचा दृष्टिकोन आणि येथे वर्तन म्हणून आहे. मध्ये रोजीचा दबाव खुल्या टोकाला सीमा स्थिती अशी आहे की दबाव 0 आणि बंद असताना बाउंड्री कंडिशन विस्थापन 0 आहे. स्टँडिंग वेव्ह मधील सर्वात कमी फ्रिक्वेन्सी हे असेच दिसते. म्हणून हे सीमा स्थितीचा आदर करते की आपण फक्त अद्यतनित करतो. म्हणून हा सर्वात कमी मोडसाठी दोलनचा पॅटर्न आहे. आता समजा माझ्याकडे ओपन ट्यूब आहे जी दोन्ही टोकांवर खुले आहे. या प्रकरणात S आज विस्थापना संदर्भात आहे. आग नोटजेरो दोन्ही टोकांवर आहे म्हणजे ते आणि केंद्रात नोडला आधार देऊ शकेल, परंतु त्याच्या टोकांपैकी पर्यंत हे असे होणार आहे. तर च्या दाबासाठी दबाव 0 आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की खुल्या टोकाला नोड तयार करणार आहे आणि हे असे दिसते की या वर आता दोन्ही टोके असताना आपण वर नजर ठेवू या प्रकरणात S म्हणून धडा म्हणजे दबाव उत्तर आहे खुल्या शेवटी, परंतु बंद टोकाला 0 नाही जे आपण येथे राईट हँड साइडला पाहता आणि विस्थापन हे मध्ये 0 आहे. बंद केलेला शेवट आहे आणि खुल्या टोकाला 0 किंवा अँटी नोड नाही. म्हणून आपण आता उदयाला येणारा पॅटर्न पाहू शकता आणि एक किंवा दोन प्रकरणांसाठी प्रयत्न करा. आपल्याला येथे व्हॉट्स घटना समजून घेतल्या आहेत याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणून मला येथे हे सांगायचे आहे की मला येथे हे सांगायचे आहे की रेखांशाचा या लाटांच्या सामान्य प्रकरणात आपल्याला वेव्ह इक्वेशन मिळते जे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीत समान आहे आणि आपल्याला स्वतंत्रपणे दोन संभाव्य प्रकरणांची आवश्यकता आहे, एक विस्थापन आणि इतर प्रेशर तफावत आहे. आणि आपण पाहिले की या दोन्ही प्रकरणांसाठी कोणत्या प्रकारच्या सीमा अटी खुल्या एंड आणि बंद टोकांसाठी योग्य असतील. म्हणून आपण पाहिले की खुल्या अंताच्या बाबतीत खुल्या त्याव्यात
बंद अंत विस्थापना झाल्यास दबाव 0 आणि वर जावे लागेल, शून्यावर जावे आणि दबाव शून्यावर जाऊ नये, म्हणून ते विस्थापनासाठी नोड असेल परंतु दबावासाठी अँटी नोड असेल. म्हणून या सर्व माहितीसह आपण ला सर्वात कमी मोड पाहिला 3 संभाव्य प्रकरणांसाठी जिथे आपल्याकडे पाईप आहे, एक टोक बंद आहे, दोन्ही टोके बंद झाली, दोन्ही टोके उघडी असतात. म्हणून हे 3 वेगवेगळ्या प्रकरणांसाठी सर्वात कमी फ्रिक्वेन्सी मोड किंवा सर्वात कमी सामान्य पद्धतीचे नमुने आहेत. आणि शेवटी मी एक प्रकरण पैकी पाईप घेतला, एक टोक बंद करून प्रथम 3 सामान्य मोड नमुने काढले. म्हणून आपण पुढील व्याख्यानात रेखांशाचा लाटांशी संबंधित आणखी उदाहरणे सोडवू.